शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची समजली जाणारी योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना होय। यालाच आपण पोकरा योजना म्हणून ओळखतो। मित्रांनो, या योजनेचा दुसरा टप्पा हा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता आणि आता जी काही या दुसऱ्या टप्प्याची आपल्याला प्रतीक्षा लागली होती, कधी चालू होणार आहे ती प्रतीक्षा आता संपलेली आहे। हा जो काही दुसरा टप्पा राबवण्याची शासनाने त्याला मंजुरी दिली आहे। आता हा टप्पा नेमका कशा पद्धतीने राबवला जाणार आहे आणि नेमकं या अंतर्गत जे काय आहे की तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर महायोजना दूतच्या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉन नोटिफिकेशन बटनला ऑन करा, जेणेकरून आमचे येणारे नवनवीन माहितीचे व्हिडिओ असतील तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवले जातील। शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची समजली जाणारी योजना जी आहे ते पोकरा योजना आहे। या पोकरा योजनेचा जो काही दुसरा टप्पा आहे तो निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील 21 जिल्हे आणि 21 जिल्ह्यामधील 6960 गावाचा यामध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे। आणि आता भरपूर शेतकऱ्याच्या माध्यमातून विचारल्या जात होतं की जो काही हा टप्पा जाहीर झाला यामध्ये काही नव्याने गावे ऍड करण्यात आली, परंतु याची अंमलबजावणी अद्याप केली गेलेली नाही। आता ही अंमलबजावणी नेमकी कधीपासून होणार आहे, यासाठी नेमकं कुठं आपल्याला जाऊन आपल्याला जे काही याचे लाभ घ्यायचे आहेत ते कशा पद्धतीने घ्यायचे आहेत आणि याला जे काय आहे ते याच्यासाठी कर्मचारी याच्यासाठी ऑफिसर कोण आहेत हेच आपण आता बघणार आहोत। हे वारंवार विचारल्या जात होतं। आता याच्यामध्ये जे काय आहे ते 8 जानेवारी रोजी एक सर्क्युलर काढलं आणि या सर्क्युलर मध्ये जे काही या योजनेबद्दल जो GR काढला होता निवडणुकीपूर्वी, तो GR च्या माध्यमातून जे काही योजना राबवण्यासाठी आहे तर ते त्याला मंजुरी देण्यात आली। जागतिक बँकेकडून यासाठी 6000 कोटी रुपयाचा जो काही निधी आहे तो सुद्धा त्याला मंजूर करण्यात आला, निधी सुद्धा देण्यात आला। आता यामध्ये जे काय तुमच्या गावचे कृषी सेवक असतील, कृषी अधिकारी असतील, याच्या माध्यमातून गाव लेवल काही समित्या गठीत केल्या जातील आणि त्यानंतर जे काही तुमचं जे काही योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बचत गट यामध्ये रजिस्टर केले जातील, बचत गट नोंदवले जातील आणि यानंतर या योजनेचा तुम्हाला त्यामधून लाभ घेता येणार आहे। आता याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जे काही आहे ते काही वैयक्तिक सुद्धा लाभ घेऊ शकता आणि काही लाभ हे समूहाच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकता। सिंचन विहीर असो, शेततळे असो, पाईपलाईन असो, अशा भरपूर साऱ्या योजना आहेत की याचा तुम्ही वैयक्तिक लाभ घेऊ शकता। त्याच्यामध्ये दुसऱ्या गोडाऊनच्या सुविधा असतील, ट्रॅक्टर योजना असेल, अशा खूप साऱ्या योजना आहेत तर त्यामध्ये तुम्ही जे काही आहे ते समूहाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये लाभ घेता येतो। आता याच्यासाठी जे काही अर्ज करायचे असतील तर तुम्हाला सर्वप्रथम जे काही आहे ते तुमच्या गाव समितीची मान्यता त्यासाठी लागणार आहे। त्याचा सर्वे करून त्याचं जे काही मान्यता मिळवल्यानंतर तुम्हाला जे काही पोकरा महाडीबीटी वेबसाईट आहे या वेबसाईट वरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तो अर्ज करायचा आहे। अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाणार। पडताळणी करून तुम्हाला जो काही आहे तो त्याच्या ज्या अर्जाची तुम्हाला मंजुरी मिळणार आहे। ती मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही जे काही काम आहे त्या योजनेअंतर्गत सिंचन विहीर असो किंवा मग आणखीन कुठली योजना असो त्याचे काम तुम्ही चालू करू शकता। आता या योजनेचा जो निधी आहे तो निधी तुम्हाला आपण एक मागे व्हिडिओ बघितला होता, तो कशा पद्धतीने येतो थेट लाभार्थ्याच्या खात्यावर या योजनेचा निधी मिळत असतो। आता ही योजना राबवण्यासाठी जे काही आहे ते तुमच्या गावचे जे कर्मचारी असतील, कृषी सेवक असो किंवा मग तुमचा जो सरपंच असो, याच्या माध्यमातून त्या योजनेसाठी तुमच्या गावा लेवलला समित्या गठीत केल्या जातील आणि त्या समित्या गठीत केल्यानंतर जे काही आहे तर योजना तुम्हाला राबवण्यासाठी सुरू केली जाईल। हेच होतं या योजनेसंदर्भातलं महत्त्वाचं अपडेट। आणि जे काही पोकरा योजना किंवा इतर योजनेअंतर्गत येणारा नवनवीन अपडेट असेल तर या अपडेट संदर्भात आपण जे काही माहिती आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहोत। त्यासाठी आपल्या महायोजना दूतचं चॅनल हे सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।